संघर्ष न्यूज, संघर्ष तुमचा, आवाज आमचा। शिक्षण व शिक्षण व्यवस्था सुधारण्याला सर्वाधिक प्राधान्य देणार, नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य शीतलताई कांबळे यांचे प्रतिपादन। लोणी काळभोर जिल्हा परिषद शाळांच्या वतीनं नवनियुक्त जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार। शिक्षण हाच व्यवस्थेचा पाया आहे। चांगलं शिक्षण मिळालं तर उद्याची पिढी उत्तम घडणार आहे। त्यासाठी सामाजिक सांस्कृतिक कार्यासोबतच शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर आपण अधिक भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य शीतलताई सुजित कांबळे यांनी लोणी काळभोर येथील जिल्हा परिषद शाळांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभामध्ये सांगितले। लोणी काळभोर गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 व जिल्हा परिषद उर्दू शाळा यांच्या वतीनं नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य शीतलताई कांबळे व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य अमोल टेकाळे यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी लोणी काळभोर ग्रामपंचायतचे सरपंच नागेश काळभोर, ॲडव्होकेट सुजित कांबळे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संजय मामा भालेराव, नईन इनामदार स्नेहल कांबळे, राकेश शेलार, भूषण भालेराव, जग बदलणारा बाप माणूस पुस्तकाचे लेखक व सुप्रसिद्ध व्याख्याते जगदीश ओहळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सत्कारानंतर जिल्हा परिषद सदस्य शीतलताई कांबळे व पंचायत समिती सदस्य अमोल टेकाळे यांनी स्कॉलरशिप परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच शाळेतील पोषण आहार यंत्रणेची पाहणी केली व योग्य त्या सूचना दिल्या। या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी मुख्याध्यापक चंद्रकांत जगताप, मुख्याध्यापिका मीना नेवसे, मुख्याध्यापिका शेख यांच्यासह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेमाने यांनी केले तर आभार भवाळ यांनी मानले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.